नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय एमपीएससीने घेतलेला समाज कल्याण अधिकारी आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब चा पेपर. आपल्याला या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान आणि मराठीवरचे प्रश्न बघायचे आहेत आणि अजून एक यांचे तांत्रिकचे प्रश्न आहेत, त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे, रेकॉर्ड करून टाकतोय. पण तुम्हाला एमपीएससीच्या ज्या पुढच्या होणाऱ्या परीक्षा आहेत त्या कंबाईन असेल, राज्यसेवा असेल किंवा इतर परीक्षा जिथे मराठी आणि सामान्य ज्ञान किंवा जनरल हे ज्याला म्हणतो आपण स्टडी जीएस, त्या ठिकाणी नक्कीच या पेपरचा तुम्हाला फायदा होणार आहे. ही एक चाळणी परीक्षा होती, संयुक्त चाळणी परीक्षा गट ब ची. कशा पद्धतीचे प्रश्न आले? समाज कल्याण अधिकारी गट ब आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब, तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यासाठीचा हा पेपर झाला होता. 18 ऑगस्टला झालेला हा पेपर आहे. या ठिकाणी आपण हा बघतो आहोत. एमपीएससीचा पेपर आहे, वेगवेगळे संच या ठिकाणी होते. हे संच आपल्या समोर आहे. मराठीचे जबरदस्त प्रश्न आहे आणि जीके चे सुद्धा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहेत. बघा काय विचारलेलं आहे. पद्म आहे नाभीत ज्याच्या असा तो कोण? शब्दसमूहासाठी एक शब्द. खरं म्हणजे सामासिक शब्दांमध्ये आपण तो बघत असतो. ब्रह्म, पद्मनाभ, विष्णू, महेश. पद्म आहे नाभीत ज्याच्या असा तो कोण? त्याला आम्ही पद्मनाभ असं सुद्धा म्हणतो. ज्याच्या नाभीत पद्म आहे त्याला आम्ही पद्मनाभ असंही म्हणतो आणि तोच विष्णू सुद्धा आहे. ब आणि क पर्याय या ठिकाणी बरोबर आपल्याला दिसत आहेत. पुढे सावळा ग रामचंद्र रत्न मंचे की झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो. बघा तुम्हाला एक काव्यपंक्ती दिली आहे आणि याचा अलंकार ओळखा म्हटलेला आहे. काय म्हटले? सावळा ग रामचंद्र, तो रामचंद्र जो सावळा आहे तो रत्न मंचे की झोपतो, तो रत्न मंचे की खाली झोपतोय आणि त्याला पाहून वरती चंद्रला लोपतोय. रूपक उपमा व्यतिरेक अन्वय काय होतंय या ठिकाणी? हे अति झालं ना, बरोबर आहे का? अति झालं, व्यतिरेक झालेला आहे, जे पॉसिबल नाहीये, शक्य नाहीये अशी गोष्ट सांगितली. जेठा मारून बसणे वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. आंदोलनाला बसणे, रिकामा बसणे, उपोषणाला बसणे, ठाण मांडून बसणे. जेठा मारून बसणे म्हणजे काय? मित्रांनो हे मराठीचे प्रश्न सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे तुम्हाला. आणि नक्कीच असे नवीन प्रश्न जे आहेत, आता एमपीसीचा हा 2024 मधला 18 ऑगस्टचा पेपर आहे म्हटल्यावर आगामी काळातल्या कंबाईन मेन्स, ग्रुप बी सी, राज्यसेवा मेन्सला तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल. जेठा मारून बसणं म्हणजे रिकामा बसणं. आर सिकेशु कवित्व निवेदनय या म्हणीचा अर्थ काय? बघा आता ही म्हण संस्कृत म्हण तुम्हाला वापरली गेली आहे. मला तरी एमपीएससी मध्ये असे प्रश्न फार क्वचित दिसले, पण इथे आलाय आणि तुम्हाला या पद्धतीने अभ्यासाची दिशा बदलण्याची गरज आहे. अरसिक माणसाला काव्य वाचून दाखवणे व्यर्थ. अरसिक माणूस कवित्व करू शकत नाही. अरसिक माणसाला कवितेचा अर्थ समजत नाही, त्याला निवेदन जमत नाही. बघा आता हे अरसिकेशु कवित्व निवेदनय, आता हे निवेदन हा जो शब्द आहे का, याचा जर अर्थ तुम्हाला माहित असेल ना तर या प्रश्नाचं उत्तर जमतं. निवेदन म्हणजे वाचून दाखवणे. निवेदन जे त्याला व्यर्थ आहे, वाचून दाखवणं व्यर्थ आहे. 1 नंबरचं उत्तर या ठिकाणी. पुढे जातो. कान, रान, रुख या शब्दांचा प्रकार ओळखा. फारशी, देशी, तद्भव, तत्सम 5 नंबरचा प्रश्न आहे. आता हे कान हा कर्णपासून तयार झाला आणि असं या सगळ्या शब्दांचं झालंय. तत्सम पासून बनलेले हे तद्भव शब्द आहे. अंशाभ्यस्त थोडासा बदल झालाय. बारका, बारकावा, बारकुंडा, बारीक, सारीक हा नाही चुकणार. हा हे जनरली आपलं आधीचा जुना पॅटर्न आहे. बारीक, सारीक. आसूरचा विरुद्धार्थी शब्द. आता आसूर म्हणजे राक्षस वगैरे आपण त्याला म्हणतो. सूर, मग काही जण म्हणतील सूर, बेसूर, कसूर, सूर. हा तुम्ही हे 2 तर काढले. फक्त सूर तो कोणता? रस्व की दीर्घ? आसूर मध्ये काय हो, रस्व सूर आहे ना, जास्त डोकं लावायचंच नाहीये. सूर. मित्रांनो रोहिदास चोंते पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नवीन बॅचेसला तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल आपल्या अभ्यासकट्टा ॲपवर तर हा नंबर आहे, या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. नवीन बॅचेस चालू आहेत. लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात आपण सगळं मटेरियल तुमच्यासाठी घेऊन येतो आहोत. अनेकदा शब्दांना एका विभक्तीचे प्रत्यय लावून नंतर तृतीयादी विभक्तीचे प्रत्यय लागतात, त्या विभक्तीला काय म्हणतात? जरा नवीन आहे. विभक्तीवरचा हटके प्रश्न मी याला म्हणतो. एमपीएससीचा एक नवीन पद्धतीचा प्रश्न. कारक, सविकरणी, उपपद, संबोधन. तुम्हाला जनरल पुस्तकांमध्ये या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही. आता तृतीयादी
तृतीय किंवा इतर विभक्तीचे प्रत्यय लागत असतील नंतर ना, त्याला आम्ही सविकरणी विभक्ती असं म्हणतोय. प्रस्कर्त होणे, वाक्प्रचाराचा अर्थ शरण येणे, स्फुरण येणे, लाज येणे, समज येणे. नवीन वाक्प्रचार या म्हणजे मजा येते या ठिकाणी. ज्यांचा अभ्यास चांगला आहे ना त्यांना त्या ठिकाणी मार्क्स पडतील. वाचनच लागणार आहे, रिव्हिजन लागणार आहेत. स्फुरण येणे, प्रस्कर्त होणे म्हणजे स्फुरण येणे, एखाद्याला उत्साह येणे. टोपी, गोलंदाज, तुमान हे कोणत्या भाषेतले शब्द आहे? आता बघा, हे टोपी आपल्याला वाटतं अरे जनरल मराठी शब्द आहे, कानडी, फारसी, अरबी, पोर्तुगीज आला कुठून? हा पोर्तुगीज मधून आलेला शब्द आहे. टोपी, गोलंदाज, तुमान. जसं गोलंदाज आहे तसा फलंदाज सुद्धा तिकडूनच आलेला आहे. ही मराठीचे 10 प्रश्न होते. आता जीकेचे प्रश्न बघूया आपण. हे सरळ शिवायला कामाला येईल तुम्हाला. वेगवेगळ्या परीक्षांसाठी हा पेपर कामाला येईल निश्चितपणे. आता बरेच जण वाटतं अरे समाज कल्याण अधिकारीचं आहे, माझे काय कामाचं. तसं नसतं. एमपीसीचा पॅटर्न आहे, तो पुढे फॉलो होणार. सरळ शिवायला त्यातली बरेचसे प्रश्न कॉपी पेस्ट करतात, हे लक्षात राहू दे. होम रूल लीगच्या अधिवेशनात ठरल्याप्रमाणे हिंदी स्वराज्याची बाजू मांडण्यासाठी लोकमान्य टिळकांनी 1 जुलै 1917 इंग्लंडला पाठवलेल्या शिष्टमंडळाचं नेतृत्व कोणाकडे दिलं होतं? बघा, इंग्लंडला जे शिष्टमंडळ गेलं ना, कोणाच्या नेतृत्वाखाली? जोसेफ बाप्टिस्टा, लाला लजपतराय, नचिकेळकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर. जोसेफ बाप्टिस्टा यांचं नेतृत्व आहे. आमचे लाडके यशवंतरावजी महाराष्ट्राचे प्रति शिवाजी, अशी घोषणा कोणी केली? गाजलेली घोषणा आहे त्या काळातली. बऱ्याच पुस्तकांमध्ये या बाबींचा उल्लेख नसतो इतिहासाच्या, पण आता तुम्हाला थोडंसं वाचावं लागतील, संदर्भ शोधावे लागतील. प्रके आत्रे, विष्णू मास्तर निगडीकर, केशवराव जेधे, यशम जोशी. 12 नंबरचा प्रश्न आहे. आणि विष्णू मास्तर निगडीकर हे नावही बऱ्याच जणांनी पहिल्यांदा ऐकलं असेल. 1907 आहे. स्त्रियांसाठी वनिता विश्राम संस्थेची स्थापना कोणी केली? पंडित रमाबाई रानडे, डॉक्टर रखमाबाई ठाकूर, आनंदीबाई जोशी. 13 नंबरचा प्रश्न आहे. नया हय्य सब कुछ, डॉक्टर रखमाबाई ठाकूर. बघा, जनरल जीएस आहे हे काही तांत्रिक नाही, समाज कल्याणचं. तांत्रिकचं वेगळं लेक्चर मी घेणार आहे दुसरं. तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल तर नक्की लाईक करत चला, शेअर करा आपल्या मित्रांना, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन नवीन पेपर्स आपण या ठिकाणी आपल्या ऍपवर आणि युट्यूब चॅनलवर तुमच्या बॅचेसमध्ये टाकत राहणार आहोत. सिंधुदुर्ग, सांगली, धाराशिव, रायगड. 14 नंबरचा प्रश्न. किल्ला कोणता कुठे? आता सध्या किल्ले गाजतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि किल्ल्यांचं महत्व आपल्याला आणखी कळायला लागलं. त्या किल्ल्याजवळ उभारलेला कोणता किल्ला चर्चेत आहे? आता नवीन कोणत्या जिल्ह्यात चर्चेत आहे? त्या जंजिरेजवळचा. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा, चालू घडामोडीला येईल तो प्रश्न. सिंधुदुर्गमध्ये पद्मगड नावाचा किल्ला आहे. सांगलीमध्ये मच्छिंद्रगड आहे. धाराशिवमध्ये नळदुर्ग आहे. बघा, नळदुर्ग. आणि रायगड मधला अवचितगड आहे. आता चर्चेत असलेला सध्याचा किल्ला, ज्या किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, त्या किल्ल्याचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या जिल्ह्याचं नाव सांगा. भरपूर आपण राडेगिरी बघतोय. काही नेते गावगुंडासारखे बोलताना सुद्धा आपण बघतोय, जे की महाराष्ट्राला मान खाली घालायला लावतायत. बघा, पुढे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील पुढील पैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये लिंग गुणोत्तर सर्वाधिक? आता यांची गाडी बघा कुठे चालली. हे तुम्हाला जिल्ह्याने विचारायचे, आता हे तुम्हाला प्रशासकीय विभाग विचारतायत. तुम्ही लय अभ्यास होई का? आम्ही तुमचे पुढचे बघतोच तुमच्याकडे. सर्वाधिक लिंग गुणोत्तर नागपूर जिल्ह्याचं आहे. हरहर मैदानी छोट्या नागपूर पठाराच्या उत्तरेला आहे. हे गंगेच्या खालच्या मैदानाचा भाग आहे. दामोदर आणि सुवर्णरेखा नद्या रहर मैदानातून वाहतात. आता रहर मैदान माहिती का? पहिला मुद्दा तो आहे. कधी ऐकलंय का? कधी वाचलंय का? नकाशांचा अभ्यास केलाय का? 16 नंबरचा प्रश्न आहे. पहिलं छोट्या नागपूर पठाराशी काही संबंध आहे का याचा? बघा, नाही. हे गंगेच्या खालच्या मैदानाचा भाग आहे, लोअर मैदान. आणि दामोदर आणि सुवर्णरेखा नद्या ज्या आहे ना, या मैदानातून वाहतात. इथे एक गोष्ट नोट केली की तुम्ही? हे फक्त मराठीमध्ये प्रश्न आहे, इंग्लिशमध्ये हे प्रश्न नाहीये. जसं तुमचं एमपीसीचं इतर पेपर्स असतं ना, तसं नाहीये. महाराष्ट्राच्या ऍडव्होकेट जनरल संदर्भात योग्य विधान कोणतं? नियुक्ती राज्यपाल करतात. कार्यकाल 6 वर्षाचा आहे. वेतन भत्ते उच्च न्यायालय ठरवतं. घटक राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभाग घेऊ शकतात ते, पण मतदान नाही करू शकत. ऍडव्होकेट जनरल मराठीमध्ये काय शब्द आहे? महाधिवक्ता की महान्यायवादी? चला, सोपं. नियुक्ती राज्यपाल करतात ही गोष्ट बरोबर आहे. कार्यकाल 6 वर्षाचा नाहीये. किती वर्षाचा आहे? वेतन आणि भत्ते उच्च न्यायालय नाही ठरवत. कोण ठरवतं? हा, ते कामकाजात सहभागी होऊ शकतात, पण मतदानाचा अधिकार नाही. हे बरोबर आहे. अ आणि ड बरोबर आहे. मला कार्यकाळ कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचा अभ्यासही कळू द्या ना. तुमच्यातले काही जण खूप हुशार असतील, नक्कीच
असं नाही की नाही अभ्यास न करणारे विद्यार्थी काही जण करत आहेत. लोकसभा महाराष्ट्रात 48 जागा आहे. आता निवडणुका झाल्या, तुम्हाला माहिती आहे. राज्यसभा महाराष्ट्रातून 19 प्रतिनिधी. महाराष्ट्र लोकसभेच्या 48 जागामध्ये एक जागा ही अनुसूचित जमातींसाठी राखीव. काय चुकतंय आणि काय बरोबर येते? लोकसभेमध्ये 48 जागा महाराष्ट्राच्या बरोबर आहे, 19 राज्यसभेत बरोबर आहे, पण राखीव जागा अनुसूचित जमातीच्या किती आणि जातीच्या किती, एससीच्या किती आणि एसटीच्या किती, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि माहीतच पाहिजे, या चुकीला माफी नाहीये. तुम्ही म्हणाल मास्तर तुम्ही सांगा ना, एवढं लेक्चर घेताय मग तुम्हाला काय झालं? मी सांगितलं असतं, पण माझ्या विद्यार्थ्यांना थोडंसं शोधायची सवय लागली पाहिजे ना. गुगलला जाऊन एका मिनिटात सर्च करू शकता तुम्ही, आणि आपली हुशारी दाखवण्याची संधी आहे तुम्हाला. सगळं मी सांगितल्यावर मग विद्यार्थ्यांनी करायचं काय? मला वाटतं दिशा दाखवायची, भाऊ असे प्रश्न येतात, अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला आताच सांगतो, क्लासवाल्यांच्या नादाला जास्त लागू नका. ते फक्त तुम्हाला दिशा दाखवतात, पुढे घासायचं तुम्हाला आहे. काही जणांना कटू वाटेल, पण हे सत्य आहे. म्हणजे फक्त क्लासेसच्या नादाला लागले आणि जे फक्त क्लासेसवर डिपेंड राहिले त्यांच्या 2 पंचवार्षिक झाले आहे. भारताची राज्यघटना तयार करायची आहे, कॅबिनेट मिशन योजना प्रसिद्ध कधी झाली? 45, 44, 46, 47. बस मला वर्ष माहित असलं ना, बस झालं. 16 मे 1946. आता तर तारीखही लक्षात ठेवून घ्या तुम्ही, तारीख सगळीकडे दिलीच आहे ती. 16 मे 1946. भारतीय संविधानामध्ये नमूद केलेल्या लोकसेवा आयोगासंदर्भात काय योग्य आहे? बघा काय तरतुदी आहेत लोकसेवा आयोगासंदर्भात. राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य किती असावेत? राज्यपाल ठरवतील. अध्यक्षांची नियुक्ती राज्यपाल करतील. काही राज्यांसाठी संयुक्त लोकसेवा आयोग असेल, त्यांचे अध्यक्ष राष्ट्रपती निवडतील. प्रश्न भारी आहे. बघा, सदस्य राज्यपाल ठरवतात, अध्यक्षांची नियुक्ती राज्यपाल करतात. हा, पण 2 राज्यांसाठी जर किंवा 3 राज्यांसाठी एकच आयोग असेल तर तिथलची नियुक्ती राष्ट्रपती करतात, हे तुम्हाला माहित असावं. आणि प्रश्न फक्त या 3ऱ्या मुद्द्यात अडकणार आहे हा. तिथे काही जण गोंधळ करतील. वैज्ञानिक प्रगतीमुळे व्यापार आणि उद्योगधंद्यांची वाढ होऊन शहरी समुदायामध्ये आर्थिकदृष्ट्या नव्याने तयार झालेला जो वर्ग आहे त्याला आम्ही काय म्हणतो? मध्यम वर्ग, कनिष्ठ वर्ग, वरिष्ठ वर्ग, भांडवलदार वर्ग, त्याला मध्यम वर्ग म्हणतात. आता मध्यम वर्ग खरं म्हणजे मला अजून कळानाच. बरेच श्रीमंत स्वतःला मध्यमवर्गीय समजतात, बरेच गरीब त्यांना वाटतं आम्ही मध्यमवर्गीयच आहोत. जरा आहे विचार करण्यासारखं. सत्य काय? पूर्वी ग्रामीण समाजामध्ये 18 बलुतेदार होते, 12 आलुतेदार होते, आणि ती श्रम विभागाच्या विभाजनाच्या तत्वावर आधारित अशी ती पद्धत होती. बलुतेदारी पद्धतीमध्ये ग्रामीण व्यावसायिकांना रोख रकमेच्या स्वरूपात मोबदला दिला जात होता. सत्य काय? बघा, 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार इथे घोळ केला. पहिले दोन्ही विधान चुकले. तिसरं श्रम विभाजनाचं तत्व आहे, अगदी बरोबर आहे, ज्याला जो व्यवसाय येतो तो करणार. चौथ्यामध्ये रोख रक्कम नाहीये, वस्तू विनिमयाच्या स्वरूपामध्ये धान्य वगैरे भेटायचं, पैशाचा विषय नव्हता जास्त. इथे ना 4 नंबर चुकलं, फक्त 3 बरोबर आहे. प्रश्न भारी आहे. आधुनिकीकरण सिद्धांताच्या प्रक्रियेचा क्रम लावा म्हटलाय, थोडा हटके प्रश्न आहे. सर्वसामान्य उत्पादन व मोठ्या प्रमाणात वापर, तांत्रिक परिपक्वता अनुकरण, पारंपरिक वैचारिकता, प्रागतिक विचारधारा, 23 नंबरचा प्रश्न आहे. आता इथे आधुनिकीकरण होत कसं जातं हा एक जनरल विचार करण्याचा भाग आहे. पहिलं म्हणजे या ठिकाणी पारंपरिक वैचारिकता असते. पहिल्या मुद्द्यामध्ये पारंपरिकता आहे ना, जुनं विचार आहे. नंतर मग ती विचारधारा बदलते, प्रागतिक होते. बघा सिक्वेन्स कसा लावतोय मी, याने अभ्यास नाही केला त्यालाही कळायला पाहिजे. नंतर तांत्रिक परिपक्वता येते, त्यांच्यामध्ये तंत्र कौशल्यांचा विकास होतो, आणि मग मोठ्या प्रमाणावर उत्पादन वगैरे होते. तो 4था मुद्दा. उत्तर 1 येते. कळतंय ना? कळालंच पाहिजे मित्रांनो. आणि ज्यांना नाही कळत आहे, ज्यांना थोडं अजून चांगलं कळवून घ्यायचंय, इतर सगळे लेक्चर बघायचे, अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन तुमच्यासाठी आहे. ऍपचा हा लोगो आहे, हे नाव तुम्ही बघताय, प्ले स्टोअरला सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली कोणत्याही व्हिडिओ खाली जाऊन बघा, तुम्हाला लिंक भेटून जाईल. IBPS ची सरळ सेवा बॅच आहे, झडपी आरोग्य सेवकची बॅच आहे, ग्रामसेवक, पोलीस भरती, तलाठी, बृहन्मुंबईच्या आता नवीन जागा खूप सारे मित्र जॉईन होत आहेत. TIT ची बॅच तुमच्यासाठी आहे, आणि राज्यसेवा कंबाईन त्या बॅचेस सुद्धा चालू आहेत, तुम्ही जॉईन करू शकतात अभ्यासकट्टा ऍपवर. आता कोणाचं काय कार्य? शास्त्रज्ञ हा सोपा प्रश्न. होमी भाभा, डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर स्वामीनाथन, डॉक्टर वर्गीस कुरियन. मला वाटतं हा प्रश्न तुमच्यासाठी बोलतो असे. ओके, होमी भाभा यांनी अणुऊर्जे संदर्भात काम केलंय.
डॉक्टर होमी बाबांचं कार्य अणुऊर्जा संदर्भात आहे. डॉक्टर विक्रम साराभाई काम करतायत अंतराळा संदर्भात. स्वामीनाथन हरित क्रांती सगळ्यांनाच माहिती आणि वर्गीस कुरियन दुग्ध विकास सगळ्यांना माहिती. 24चं उत्तर 2 आहे, चुकणार नाहीये. जो इथे चुकला त्याचा म्हणजे त्याचा रिझल्ट गेला असं म्हणूया आपण, कारण एवढे सोपे प्रश्न नाही चुकतायत. दुय्यम आधुनिकीकरण म्हणजे काय? दुय्यम हा शब्द वापरला. विकसनशील राष्ट्रातील आधुनिकीकरण, विकसित राष्ट्रातील, प्रगत राष्ट्रातील, युरोप खंडातल्या बहुसंख्य राष्ट्रातील. दुय्यम कशाला म्हणतो मी? सेकंडरी. इंटरेस्टिंग आहे. 25 नंबरचा प्रश्न, जे विकसनशील राष्ट्रातील आधुनिकीकरण आहे का त्याला आम्ही दुय्यम आधुनिक. आता विकसनशील माहिती ना, जे विकसितही नाही आणि अविकसितही नाही, मधला टप्पा जे की आता चालले पुढे आमच्या देशासारखे, भारतासारखे. महाऊर्जा अटल सौर कृषी पंप योजनेचे लाभार्थी निकष. हे लाभार्थी निकषांवरचे प्रश्न आहे ना येतात. आता लाडकी बहीण वगैरे करून ठेवा. आता ती लाडकी बहीण किती लाडकी ठरते हा प्रश्न निकाल लागल्यावर कळेल निवडणुकांचा. शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत असावा पहिला मुद्दा. पारंपरिक वीज जोडणी नसलेले गावातले शेतकरी, अतिदुर्गम भागात शेती करणारे शेतकरी, अनुसूचित जाती जमाती वर्गासाठी 5% आणि सर्वसाधारण वर्गासाठी 15% लाभार्थी हिस्सा असलेले शेतकरी. 26 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत असावा म्हटलंय पहिला निकष. दुसरा, पारंपरिक वीज जोडणी ज्यांना नाहीये असे शेतकरी. तिसरा, अतिदुर्गम भागामध्ये शेती करणारे शेतकरी हे येत आहेत. आता या अनुसूचित जाती जमातीचे 5% आणि 15% इथे घोळ केला, हे चुकलंय. 3 गोष्टी तर सहज कळतात मला. अतिदुर्गम आहे, वीज जोडणी नाहीये, शाश्वत जलस्रोत हा एक मुद्दा मांडलेला आहे. 26चं उत्तर 3 येतं. खगोलशास्त्रीय अंतर प्रकाश वर्षामध्ये मोजतो आम्ही, कारण काय? बघा, प्रकाश वर्ष एकक का वापरतो हा प्रश्न भारी आहे. भूकंपट्टीच्या पुढे जाऊन विचारलेला हा प्रश्न आहे. आम्ही विज्ञानामध्ये प्रकाश वर्ष त्याच्यात काही भूकंपट्टीचे मुद्दे करत असतो, पण इथे जरा वेगळं आहे. काय म्हणजे तारकीय पिंडातलं अंतर बदलत नाही, गुरुत्वाकर्षण बदलत नाही, प्रकाश नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो, प्रकाशाचा वेग संपूर्ण विश्वात स्थिर असतो. प्रकाशाचा वेग संपूर्ण विश्वामध्ये स्थिर आहे म्हणून प्रकाश वर्ष आहे. बघा, भारी प्रश्न. भारतामध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढावा म्हणून जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर मिशन सुरू झाले. कधी? योजनांवरचे प्रश्न आहे ना, तुमची पाठ सोडणार नाहीये, त्याच्यामुळे योजना तुम्हाला पाठ केल्याशिवाय जमणार नाहीये. 2010 मध्ये सुरू झालं. कोणती वैज्ञानिक विचारसरणीच्या मार्गातील अडथळा ठरते? बुद्धिप्रामाण्य, कार्यकारण संबंधाचा शोध, स्वमताचा अभिनिवेश, तर्कशुद्धता. वैज्ञानिक विचारसरणीच्या मार्गातला अडथळा आहे स्वमताचा अभिनिवेश. ही गोष्ट जी आहे का ती या ठिकाणी अडथळा आहे. बुद्धिप्रामाण्यवाद तर पाहिजे, कार्यकारण संबंधाचा शोध तुम्ही घेतला पाहिजे, तर्कशुद्धता असली पाहिजे, ते तर त्या वैज्ञानिक विचारसरणीचे हे आहेत, पैलू आहेत. पण स्वमत जर आहे, स्वमताचा अभिनिवेश जो आहे तो अडथळा आहे. सत्य की असत्य? खालील विधान. बघा, प्रश्न भारी आहे, तिची रचनालय मस्त केली. असं जरा नवीन पद्धतीची रचना केली ना मजा येते. जसे जीवनमान व स्त्री शिक्षण सुधारते तसे लोकसंख्या दरवाढीचा दर कमी होतो. बघा, जीवनमान आणि स्त्री शिक्षण जर वाढलं तर लोकसंख्या कमी होणार, बरोबर आहे का? त्याचा वाढीचा दर. वैयक्तिक संगणक आणि इंटरनेटमुळे जगातील माहितीची दारं सर्वांना खुली झाली आहेत. अवकाशातील संशोधन व उपग्रहामुळे दूरसंचारणात आणि हवामानाचा अंदाज घेण्यामध्ये मदत होते का? जीवशास्त्रातील संशोधनामुळे अनुवांशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसे जातात याची रासायनिक यंत्रणा माहीत झालेली आहे का? प्रश्न भारी आहे, विचार करायचा आहे, उत्तर द्यायचं. पहिला मुद्दा तर सरळ आहे, सोपा आहे. जीवनमान वाढलं, स्त्री शिक्षण वाढलं, लोकसंख्या वाढीचा दर कमी होणार आहे. इंटरनेट आणि संगणकाने तुम्हाला अवघं विश्वाची तुमचं हे करून दिलंय, खुलं करून दिलंय. पुढे अवकाश संशोधन आणि उपग्रहामुळे तुम्हाला हवामानाचा अंदाज येतोय, तो किती बरोबर येतो ते आपला पुढचा विषय, पण येतोय ना? यस. आणि पुढे जीवशास्त्रातलं संशोधन जे आहे ते अनुवंशिक गुणधर्माचा अभ्यास करते, ती या रासायनिक यंत्रणा माहित होती. यस, मला सगळेच सत्य या ठिकाणी आयोगाने दिलं उत्तर. प्रश्न भारी आहे, मजा येते. अशा प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे तुम्ही. 1966 भारत सरकार आहे उद्योगांमध्ये आयात निर्यात धोरण उदार किंवा शिथिल केला आहे. किती उद्योगांमध्ये? 66च बोलतोय. 59 उद्योग होते. आणि मित्रांनो, ही पीडीएफ तुम्हाला, हा पूर्ण 100 गुणांचा पेपर, याची पीडीएफ आणि याची आन्सर की मी अभ्यास करताय आपल्या टेलिग्राम चॅनल आणि अभ्यास करताय आपल्या ऍपला देतो. अभ्यास मध्ये अंडरस्कोर करा आणि पुढे कट्टा करा टेलिग्रामला, आणि ऍपवर अभ्यास करता डायरेक्ट सर्च करा
त्या ठिकाणी तुम्हाला ही सगळी याची आन्सर की आणि याचं पूर्ण पेपर मी देऊन टाकतो, जेणेकरून काही जण याचे प्रिंट काढून सोडवू शकतात, काही पीडीएफ स्वरूपात सोडवू शकतात. 2022-23च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पुढील 15 वर्षातील आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने अग्रक्रम निर्धारित करण्यात आले. काय अग्रक्रम आहेत? प्रधानमंत्री गतिशक्ती, सर्वसमावेशक विकास, उत्पादकतेत आणि गुंतवणुकीत वाढ, गुंतवणुकीसाठी वित्तीय तरतूद. एक बाब नाहीये, 3 गोष्टी आहे की सगळ्याच आहे. 32 नंबरचा प्रश्न आहे. गतिशक्ती तुम्ही ऐकलं असेल वारंवार, यस. सर्वसमावेशक विकास, यस. उत्पादकतेमध्ये आणि गुंतवणुकीमध्ये वाढ, यस. गुंतवणुकीसाठी वित्तीय तरतूद, यस. वरील सर्वच बरोबर. खालीलपैकी कोणतं विधान चूक आहे? बघा, प्रधानमंत्री जनधन योजना हा वित्तीय समावेशनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेबद्दल बोललाय. आरबीआयने प्रत्येक गावामध्ये कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सेवा क्षेत्र दृष्टिकोन तयार केला असून तालुका हा घटक निश्चित केलेला आहे. चुकीचं विधान कोणतं आहे? पहिला मुद्दा जनधन, प्रधानमंत्री जनधन योजना वित्तीय समावेशनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे का? तर यस आहे. आणि इथे जो सेवा क्षेत्र दृष्टिकोन आहे याचा घटक तालुका नाहीये. कोणता घटक आहे? हे आरबीआयचं महत्वाचं आहे. हा प्रश्न कामाचा आहे. इथे चुकतंय, बरोबर तुम्हाला शोधायचंय. ही जिल्हा मध्यवर्ती बँक आणि रिझर्व्ह बँक तसेच नाबार्ड यांच्यातील दुवा आहे. कोणती बँक? प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्था, राज्य सहकारी, नागरी, भूविकास. 34 नंबरचा प्रश्न आहे. जी राज्य सहकारी बँक आहे का, ती जिल्हा आणि आरबीआय मधली मध्यवर्ती बँक म्हणून काम करते, दुवा म्हणून काम करते. द्विपक्षीय प्रादेशिक स्तरावर भारताचा व्यापार वाढवायचा म्हणून 2022-23 मध्ये कोणासोबत आमचा व्यापार करार झाला? द्विपक्षीय संदर्भाने. आता हे तुम्ही वेगवेगळे न्यूज वाचत असतात, थोडंसं लक्ष दिलेलं असेल. युएई आणि ऑस्ट्रेलिया सोबत आमचा करार झाला. हा सोपा नाही प्रश्न, एवढं बारीक लक्षात ठेवणं इतकं सोपं नसतं. पण आता थोडा अभ्यास असेल, काही लॉजिक असतील, भेटी आपल्या पंतप्रधानांनी, परराष्ट्र मंत्र्यांनी, अर्थमंत्र्यांनी दिल्या भेटी, थोडंसं तिकडे लक्ष असेल. आता आपल्या अर्थमंत्री IMF मध्ये जाऊन आल्यात, मग तिथे आपल्या भारतीयच व्यक्ती आहेत त्या पदावर, मुख्य पदावर. मग अशा गोष्टी तुम्ही वाचल्या पाहिजे. त्यांचे नाव तुम्हाला माहित असले, गीता गोपीनाथ हे नाव तुम्हाला माहित असेल, तर मग काही लॉजिक तुम्हाला लावता येतात. तसा प्रश्न आल्यावर 1950-51 आहे भारतातील महागाई किंमत वाढीसाठी मागणी प्रेरित घटक कारणीभूत होते. तेव्हापासून कोणते? सरकारी खर्चात वाढ, तेलाच्या किमतीत वाढ, काळा पैसा, पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ. 36 नंबरचा प्रश्न आहे. बघा, सरकारी खर्चामध्ये वाढ हा घटक कारणीभूत होते. काळा पैसा हा घटक एक कारणीभूत आहे आणि पैशाच्या पुरवठ्यातला विस्तार सुद्धा कारणीभूत आहे. तेलाची किमतीतली वाढ ही मागणी प्रेरित नाहीये. ब नंबरचं पहिले कट झालं पाहिजे तुमच्याकडून. राजकोषीय तुटीतून व्याजदेय रक्कम वजा करता जी रक्कम शिल्लक राहते त्याला आम्ही काय म्हणतो? बघा, राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट म्हणतो आपण त्याला. 37 नंबरचा प्रश्न आहे. आम्ही जर व्याजाने जी आपण व्याज देणार आहे ना, ते वजा केलं तर उरलेलं काय? महसुली तूट, अर्थसंकल्पीय तूट, प्राथमिक तूट. महसुली वाढावा त्याला आम्ही प्राथमिक तूट म्हणतो. भाववाढीच्या बाह्य व्यापारावर कोणता परिणाम दिसून येतो? भाववाढीचा बाह्य व्यापार. आयातीमध्ये वाढ होते, निर्यात घटते. आयातीत वाढ होऊन निर्यात वाढते, आयातीत घट होते, निर्यात वाढते, दोन्हीमध्ये घट होते. वरीलपैकी सर्व. जर आमच्याकडे भाववाढ झाली तर होणार काय? आम्ही बाहेरून आयात करणार, निर्यात आमची घटणार, कारण की आमचा माल महागडा बाहेरचे लोक घेणार नाही जास्त. सरळ 1 नंबरचं उत्तर. विधान विचारात घ्या. 2022-23 मध्ये भारताचे वनस्पती तेलावरील आयात बिल $20 20 अब्ज एवढे झाले. वनस्पती तेलावरचे आयात बिल. 2022-23 या कालावधीमध्ये भारतातील एकूण खाद्यतेलाच्या आयातीत पाम तेलाचा वाटा सर्वात जास्त म्हणजे सुमारे 76.3% होता. 39 नंबरचा प्रश्न आहे. पहिला म्हणता 2022-23 मध्ये वनस्पती तेलावरचं आयात बिल जे होतं ते 20 अब्ज एवढं झालंय. हे विधान बरोबर आहे, पण इथे जो पाम तेलाचा वाटा आहे त्या संदर्भातलं विधान चुकीचं आहे, फक्त अयोग्य. उत्तर 3 येत आहे. ग्राहक किंमत निर्देशांक चलनवाढीचे घटक कोणते? इंधन, पादत्राणे, अन्न, गृहनिर्माण. ग्राहक किंमत निर्देशांक, तुम्ही त्यामध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास करतात? इंधनाचा करतात का? यस. पादत्राण यस. अन्न यस. गृहनिर्माण यस. सगळेच घटक आहे. कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणतो आपण त्याला, CPI म्हणतो त्याला. 2023 जून महिना आहे. संयुक्त राष्ट्र सभेच्या आमसभेच्या 78व्या सत्राच्या अध्यक्षपदी कोण होतं?
आता जून 2023चा प्रश्न ऑगस्ट 2024च्या परीक्षेला येतोय, म्हणजे एमपीएससी एका वर्षातले कोणते प्रश्न विचारू शकते. इथे अध्यक्ष होते डेनिस फ्रान्सिस. डायरेक्ट उत्तरावर येतोय. कोणत्या राज्याने सर्वप्रथम हरित हायड्रोजन धोरण लागू केले? बघा, केरळ, गोवा, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश. हरित हायड्रोजन धोरण हे महाराष्ट्राचं आहे. जागतिक आरोग्य संघटना आहे हेपॅटायटिस सी संदर्भात गोल्ड टायर दर्जा प्राप्त करणारा पहिला देश. हेपॅटायटिस सी आजार आहे. WHO चा हा देश आहे आणि त्याचं नाव इजिप्त आहे. महाराष्ट्र शासनाचं स्वच्छ मुख अभियान सदिच्छा दूत कोण आहे? अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, पोपटराव पवार, सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरला या ठिकाणी सदिच्छा दूत ब्रँड अँबॅसेडर आम्ही म्हणतोय. स्वच्छ मुख अभियान. 2023 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष कोण होते? नाट्य संमेलनावरचा प्रश्न. 45 नंबरचा प्रश्न आहे. प्रशांत दामले, प्रसिद्ध नाटककार. 2023 भारत मंगोलिया द्विराष्ट्रीय संयुक्त लष्करी सराव. आता हे तुम्ही पाठच केलेले असतात, पाठ करत आलेलो असतो आम्ही. नोमॅडिक एलिफंट 23, खंजर युद्ध, डेझर्ट ईगल, हँड इन हँड. प्रत्येक सराव कोणामध्ये तरी झालेला आहे आणि इथे मंगोलिया सोबत जो झालाय ना तो नोमॅडिक एलिफंट 23 झालाय. आरोग्य मैत्री यड क्यूब पोर्टेबल हॉस्पिटल कुठे अनावरण होत आहे? 47 नंबरचा प्रश्न आहे. गुरुग्रामला याचं अनावरण आहे. नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचं नवीन नाव. प्रश्न भारी आहे. चालू घडामोडीचे प्रश्न आहे, कोणत्या परीक्षेला येऊ शकतात या पद्धतीचे. आता नवीन नावामध्ये ना, आता म्हणजे मुद्दा काय आहे, नेहरूंचं नाव काढायचं आहे. टार्गेट दुसरं काही नाहीये. सरळ सांगतो, राजकारणाचा विषय. मग काय, मग नाव काय देणार? नेहरूंचं काढायचं म्हणजे मग प्राईम मिनिस्टर नाव द्यायचं. मग हे 2-4 वर्ष प्राईम मिनिस्टर ठेवायचं आणि नंतर मग पुढे आपली सत्ता पुन्हा असली तर मग आपल्याच प्राईम मिनिस्टरचं नाव याला द्यायचं. असा तो कार्यक्रम असतो. कारण तुम्ही नेहरूंचं काढून तर डायरेक्ट मोदीचं नाव नाही देता येणार ना, टीका होईल जास्त, बरं नाही वाटणार. अशा त्या गोष्टी असतात. चला, ते आपल्या सगळ्यांना कळतं. पण राजकारण्यांना वाटतं जनता ही वेडी आहे. जनता पब्लिक सब जानती है. प्राईम मिनिस्टर म्युझियम, इंडिया मेमोरियल म्युझियम, भारत मेमोरियल म्युझियम, पंडित दीनदयाल, तर याला प्राईम मिनिस्टर म्युझियम असं नाव देऊन टाकलंय. खाली विधान लक्षात घ्या, योग्य पर्याय निवडा. धनंजय चंद्रचूड भारताचे 50वे सरन्यायाधीश. यू ललित भारताचे 49वे सरन्यायाधीश. राज्यघटनेतलं 125वं कलम आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आहे. बरोबर का? क्वालिटीचा प्रश्न आहे. क्वालिटी प्रश्न आहे, क्वालिटीचा. पहिलं 50वे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड. 49वे यू ललित बरोबर आहे. मात्र कलम 125 चुकला. आणि ब बरोबर आहे. पुढे जातो. बस 49 खतम. या ठिकाणी 50 नंबरचा प्रश्न यांच्याकडून कट झालाय. अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे. निश्चितपणे तुम्हाला या व्हिडिओमधून काही गोष्टी शिकायला भेटल्या असतील असं अपेक्षित आहे. थांबतोय. धन्यवाद.